नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. राज आणि प्रिया एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. राज हा प्रियाचा एक महत्त्वाचा ग्राहक होता. गेल्या 1 वर्षात ते दररोज कामाच्या निमित्ताने बोलत असत. त्यांच्यात कामाची जुळवाजुळव चांगली झाली होती. दोघेही आपापल्या कामात हुशार आणि एकनिष्ठ होते. कामाच्या गप्पांमध्ये कधीकधी त्यांच्या खाजगी गोष्टीही बोलल्या जात असे. त्यामुळे एकमेकांच्या आवडी, विचार आणि मनातल्या भावना कळू लागल्या. त्यांच्यात एक मैत्री आणि आपुलकीची भावना तयार झाली. आता तर राज कधीकधी प्रियाशी हलके फुलके विनोद करू लागला. त्याच्या त्या खेळकर आणि गोड बोलण्याने प्रियाच्या गालाला हलकीशी लाली येई. प्रिया त्याला मोकळेपणाने उत्तर देत नसली तरी तिला हे मनातून खूप आवडे. त्याच्या त्या देखण्या बोलण्याने तिच्या मनात एक सुखद गुदगुली व्हायची. सत्य सांगायचे तर तिला तो खूप खूप आवडत होता. त्याच्या बोलण्यातली गोडी, त्याची काळजी घेण्याची पद्धत आणि त्याचा समजूतदारपणा तिला वेडा करून टाकत होता. पण ती दुसऱ्याची बायको होती म्हणून आपल्या मनातील भावना त्याला सांगता येत नव्हती. आपल्या लग्नाची मर्यादा तिला ठाऊक होती म्हणून ती आपल्या मनावर ताबा ठेवून होती. तिच्या मनात ओढ आणि रोख त्याची लढाई चालू होती. राजच्या प्रत्येक प्रेम शब्दाने तिच्या मनात हलकीशी हालचाल व्हायची. तिच्या छातीत धडधड वाढायची आणि चेहऱ्यावर एक निराळी चमक दिसायची. पण ती लगेच सावध होऊन आपल्या भावना दाबून टाकायची. तिच्या मनात राजसाठी एक वेगळीच जागा बनली होती. त्याच्याशिवाय तिला सगळं अर्धवट वाटे. पण लग्नाची जाणीव तिला नेहमी आपल्या भावना दाबायला भाग पडत होती. तिच्या मनात दुविधा होती. कामानिमित्त 4 दिवस राज मुंबईला आला होता हे कळताच प्रियाला खूप सुखावले. तिला त्याला प्रत्यक्ष भेटण्याची प्रबळ इच्छा होती. पहिल्याच दिवशी जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा तिच्यात आनंदाला सीमा राहिली नाही. तिच्या मनात तो खूप महत्त्वाचा होता. त्याला समोर पाहून तिचं मन आनंदाने भरून आलं. त्याच्याशी हात मिळवताना झालेला हलकासा स्पर्श तिला खूप सुखावून गेला. त्या स्पर्शाने तिच्या अंगावर एक गार झुळूक पसरली. अचानक त्याने तिला मिठी मारली. त्याच्या त्या अचानक आणि गोड मिठीने तिची धडधड अजूनच वाढली. तिच्या हृदयाचे ठोके अनियमित झाले. तो स्पर्श तिला खूप भावला. तिचं मन सुखाने हरवून गेलं. ती मिठी फक्त औपचारिकच नव्हती हे प्रियाला त्याच्या वागण्यावरून स्पष्ट कळलं. त्याच्या मिठीत एक आपुलकी आणि ओढ होती जी तिच्या मनाला भिडून गेली. तिच्या मनात एक नवी भावना उद्भवली. क्षणभर ती त्याच्या मिठीत सगळं विसरून गेली. तिला वाटलं की तिला तिच्या स्वप्नातील राजपुत्राची साथ मिळाली आहे. तिच्या मनात प्रेम आणि आकर्षण यांची गुंता तयार झाली. मिठी मारताना राजने तिच्या पाठीवर हलका दाब दिला. त्यामुळे प्रिया अजून त्याच्या घट्ट मिठीत सापडली. त्या क्षणी दोघांच्यात एक निराळी जवळीक निर्माण झाली. प्रियाला जाणवलं की ऑफिसमध्ये सुसंस्कृतपणे वागणारा राज आतून तेवढा सभ्य नव्हता. त्याच्या त्या न सोयीच्या हरकतीने तिला धक्काच बसला. याचा अर्थ प्रियाबद्दल त्याच्या मनात काहीतरी खास होतं. त्याच्या त्या प्रेमळ हल्ल्याने प्रियाच्या मनात त्याच्याबद्दलची ओढ अजून तीव्र झाली. तिच्या मनाची धडधड थांबायचे नाव घेत नव्हती. तो दिवस कसाबसा कामात गेला. प्रियाचं मन मात्र दिवसभर राजच्या विचारात गुरफटून होतं. त्याच्या भेटीचे आणि मिठीचे क्षण तिला सारखे आठवत होते. संध्याकाळी तो हॉटेलवर जाणारा होता म्हणून प्रियाने त्याला हॉटेलवर सोडायचं ठरवलं. तिला त्याच्याबरोबर आणखी थोडा वेळ घालवण्याची इच्छा होती. त्याच्या संवादात तिला खूप आनंद मिळत होता. रस्त्यात खूप रहदारी होती. गाड्यांची गर्दी आणि धुळीने वातावरण थोडं अस्वस्थ करणारं होतं. पण प्रियाचं मन राजच्याच विचारात रंगून गेलं होतं. इतक्यात राजला हॉटेलवरून फोन आला. काही तांत्रिक अडचणीने त्याला दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवावं लागणार होतं आणि ते हॉटेल खूप दूर होतं. हे ऐकून प्रियाला थोडी हताशा वाटली. त्याचं आणि हॉटेल व्यवस्थापकांचं बोलणं फोनवर बराच वेळ खंडाजंगी झाली. राज रागाने शेकोटी झाला होता आणि त्याने हॉटेल सोडायचा निर्णय केला. त्याच्या त्या अहंकारी स्वभावाचा प्रियाला थोडा धक्का बसला. पण आता राहणार कुठे? राग शांत झाल्यावर त्याला हाच प्रश्न पडला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. प्रियाजवळ असल्याने आणि तो ग्राहक असल्याने तिला मदत करणं योग्य वाटलं. तिच्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती आणि काळजी निर्माण झाली. त्याला अशा स्थितीत एकटं सोडणं तिला बरे वाटेना. तिने त्याला शांत करायचा प्रयत्न केला आणि मदत करण्याची तयारी दाखवली. तिच्या मनात त्याच्यासाठी एक आपुलकी आणि निर्माण झाली होती. आता प्रियासमोर नवीन कोडं उभं राहिलं होतं. तिला राजला मदत करायची होती आणि त्याचबरोबर आपल्या मनावर ताबा ठेवायचा होता. तिच्या मनात कर्तव्य आणि प्रेमाची झुंज सुरू होती. नशिबाने तिच्या घरात एक खोली रिकामी होती. तिचा नवरा बाहेरगावी होता आणि सासू सासरे दुसरीकडे गेले होते. घरात सध्या एकांत होता.
प्रिया राजला घरी बोलावण्यास मनापासून तयार नव्हती. तिच्या मनात भीती आणि संकोच होता. त्याला घरी बोलावणं तिला योग्य वाटत नव्हतं, पण नाईलाजाने तो ग्राहक होता आणि त्याला राहायला जागा नव्हती. म्हणून हळदीच्या हाताने तिने त्याला त्या रात्रीसाठी घरी यायचं निमंत्रण दिलं. तिच्या चेहऱ्यावर नाखुशी आणि चिंता स्पष्ट दिसत होती. राजने थोडे नाटक करत ते मान्य केलं. त्याच्या चेहऱ्यावर एक गुप्त आनंद आणि लपलेली धूर्तता होती. त्याच्यासाठी प्रियाच्या घरी राहणं म्हणजे एक फायद्याची संधी होती. राज ऑफिसमध्ये जरी सुसंस्कृत वागत असला तरी आतून तो स्त्री लंपट होता याची सुराग प्रियाला दुपारच्या मिठीवरून आणि इतर बायकांशी असलेल्या त्याच्या वागण्यावरून लागली होती. तिच्या मनात त्याच्याबद्दल एक अविश्वास निर्माण झाला होता. घरी पोहोचताच प्रियाने चहा केला आणि दोघं औपचारिकपणे बोलत बसले. दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार सुरू होते. प्रिया त्याला दूर ठेवायचा प्रयत्न करत होती, तर राज तिच्या जवळ यायचा प्रयत्न करत होता. त्यांच्यात एक लपाछपीची लढाई चालू होती. प्रियाला आपल्या निर्णयाचा थोडा पश्चाताप झाला. तिला वाटू लागलं की तिने त्याला घरी बोलवून मोठी चूक केली आहे. तिच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढत होती. प्रियाला जेवण बनवायला वेळ नव्हता. रहदारीमुळे घरी पोचायला खूप उशीर झाला होता. म्हणून तिने हॉटेलमधून जेवण मागवलं. तिला लवकर झोपायचं होतं. जेवण आटपून 10 वाजले होते. सगळी कामे लवकरात लवकर करून प्रियाने दुसरी खोली रात्रीसाठी तयार केली. तिला त्याला लवकर विश्रांती मिळावी असे वाटत होते आणि ती घाईघाईने आपल्या खोलीत निघून गेली. तिला थकवा जाणवत होता आणि तिला शांतपणे झोपावेसे वाटत होते. तिच्या मनात राजची थोडी भीती होतीच. इकडे राजला प्रिया आणि तो घरात एकटे असल्याचा फायदा होत होता. तो तिच्याकडे आकर्षित होऊ लागला होता. त्याच्या मनात अनेक विचार येत होते, पण प्रियाची मानसिकता त्याला समजत नव्हती. दिवसभरात त्याने तिच्या मनातले ओळखण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रिया त्याच्याशी केवळ औपचारिकतेने वागली. मग तो व्हिडिओ पाहत प्रियाला डोळ्यापुढे आणत आपले तहान खोट्या तृप्तीने भागवू लागला. त्याच्या मनात अधीरता वाढत होती. व्हिडिओ पाहता पाहता तो प्रियाला विचारात घेऊ लागला. त्याच्या डोक्यात अनेक विचार धुमाकूळ घालत होते. त्याला आता प्रिया खरेपणाने अनुभवण्याची इच्छा होती. त्याच्या मनात वाईट विचार येऊ लागले. प्रिया घरात एकटी आहे आणि तिला त्याच्या खऱ्या रूपाची कल्पना नाही याचा फायदा घ्यायचा विचार तो करू लागला. बराच वेळ व्हिडिओ पाहिल्यावर त्याला तहान लागली. त्याचा गळा कोरडा पडला होता, पण तो पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेला. पाणी पिऊन परत येताना त्याला प्रियाच्या खोलीतून आवाज येऊ लागले. नुकताच व्हिडिओ पाहिल्याने त्याने ते आवाज लगेच ओळखले. त्या आवाजाने त्याच्या मनातील ओढ अजून वाढली. राजच्या मनात एक उर्मी आली. त्याला विश्वास बसेना की प्रियासुद्धा तेच पाहत असेल जे तो पाहत होता. त्याला वाटले की प्रिया तयार असेलच. त्याच्या मनातले विचार अजून भडकले. त्याला वाटले आता प्रियाला वंश करणं सोपं जाईल, म्हणून गरम लोखंडाला हातोडा मारायची ही योग्य वेळ होती. आता प्रिया मानसिकदृष्ट्या तयार झाली असेल, ही संधी सोडून चालणार नाही असं त्याने ठरवलं. त्याच्या मनात दूर योजना आकार घेऊ लागली. त्याला प्रियाजवळ जायचे आणि तिच्याशी जिव्हाळा करायची वासना झाली. तो हळू पावलांनी प्रियाच्या खोलीच्या दिशेने निघाला. त्याच्या छातीत धडधड वाढली होती. दाराजवळ पोचून त्याने कान लावून ऐकले. आतून येणारे आवाज त्याला वेडावत होते, पण प्रियाने तर दार आतून बंद केले असेल हे त्याला वाटले आणि त्याला आशा होती की कदाचित दार उघडेच असेल. त्याच्या मनातील उडी इतकी वाढली होती की तो काहीही करायला सिद्ध होता. आणि नशिबाने आज प्रियाने दार व्यवस्थित बंद केले नव्हते. ते थोडेसे खुले होते. ते पाहून राज खुश झाला. त्याला वाटले आता त्याची योजना फक्त होणार. त्याने प्रियाला पकडून तिची संमती घ्यायचा विचार केला. त्याने लगेच दार ढकलले. त्याच्या अचानक कृत्याने प्रिया धास्तावली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य दिसून आले. ती त्या अवस्थेत होती. तिच्या डोळ्यात धास्ती आणि शरम दिसत होती. तिला काय करावे ते समजेना. ती पूर्ण गप्प झाली. 2 क्षण ती अशीच बसून राहिली. तिच्या मनात भीती आणि गोंधळाचा मोठा वादळ उठले होते. थोड्या वेळाने शुद्धीवर येऊन तिने स्वतःला सावरले. ती पूर्ण भयभीत झाली होती. तिच्या डोळ्यात पाणी, भीती आणि बेजारपणा दिसत होता. ती थरथरत होती. राज हळूच तिच्या जवळ आला आणि तिच्या बाजूला बसला. त्याच्या जवळ येण्याने प्रियाची भीती अजूनच वाढली. तिला स्वतःला असुरक्षित आणि लाचार वाटू लागले. प्रिया अजूनही ही घाबरलेलीच होती. तिच्या चेहऱ्यावर दहशत आणि डोळ्यात प्रश्नचिन्ह होते. हे पाहून राजचा आत्मविश्वास वाढला. त्याने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्श तिला अस्वस्थ करणारा होता, तरीही आपल्या आवडत्या व्यक्तीने केल्याने ती थोडी खुश होती. तिच्या मनात प्रेम आणि आकर्षणाचा गोंधळ झाला होता. तो स्पर्श तिला काटा सुट्याव तशी वाटला. राजच्या स्पर्शाने प्रिया भडकली. तिच्यात एक ओढ निर्माण झाली हे राजला जाणवले आणि त्याची खात्री पटली की प्रिया आता साथ देईल.
त्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते. त्याने प्रियाला खुश करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याच्या स्पर्शाने आणि बोलण्याने प्रियाच्या मनात हालचाल झाली. नक्कीच प्रिया तयार झाली होती. त्याने तिला काहीही न बोलता हळुवारपणे आपल्याशी जवळ घेतले. त्या कृतीला प्रियाने विरोध केला नाही. तिच्या मनात प्रेमाचा झेंडा रोवला गेला होता. तो तिच्या डोळ्यात पाहू लागला. त्याच्या डोळ्यात प्रेम आणि ओढ होती. तो तिच्या रूपावर मोहित झाला होता आणि तो म्हणाला, किती सुंदर आहेस तू. त्याचे ते गोड शब्द प्रियाच्या मनाला भिडले. ती लाजली. काहीच उत्तर न देता ती त्याच्या मिठीत सामावून हळूच त्याला म्हणाली, हे करणं मला योग्य वाटत नाही. मी माझ्या नवऱ्याचा विश्वास घालू शकत नाही. तिच्या बोलण्यात नतीची जाणीव आणि अपराधीपणा होता. तो तिला सांगू लागला, हो तू बरोबर बोलतेस, पण मला सांग, मी तुला आवडतो का. त्याच्या डोळ्यात उत्सुकता आणि अधीरता होती. तेव्हा ती हळुवारपणे म्हणाली, तू मला खूप आवडतोस, पण हे बरोबर नाही. तिच्या बोलण्यात प्रेम आणि कर्तव्याची लढाई दिसत होती. तो तिला धीर देत म्हणाला, त्याला कळणार नाही की आपण इथे भेटलो. मी तर सांगणारच नाही, कारण माझ्या त्याच्याशी काही संबंधही नाही. त्या बोलण्याचा तिला विश्वास बसला. तिलाही त्याच्याजवळ राहायची इच्छा होती. तिच्या मनात प्रेम आणि वासना होती. तिच्या चेहऱ्यावर उत्तेजन आणि पश्चाताप याची मिसळलेली भावना होती. तो तिच्याकडे विनवणी नजरेने बघत म्हणाला, कृपा करून नको म्हणूस, माझ्यावर दया कर. त्याच्या डोळ्यात वासना आणि अधीरता होती. पण मी आत्ताच तुला मनात आणून असे व्हिडिओ पाहून माझे काम आटपून पाणी प्यायला बाहेर आलो होतो. त्याने लाज न बाळगता आपली वासना तिच्यापुढे मांडली. आणि तुझा तो उत्तेजक आवाज ऐकला आणि माझ्याकडून रावलं नाही. तुझ्या खोलीचं दार थोडं उघडं होतं म्हणून आत पाहिलं तर तू अशा स्थितीत दिसलीस. आता तर माझ्याकडून अजिबात रावत नाही. त्याच्या बोलण्यात वासना आणि बळजबरीचा सूर होता. कृपा करून नको म्हणू नकोस, कारण मलाही तू खूप आवडतेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. या वासनेने भरलेल्या गोड बोलण्याने ती तयार झाली. तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि काळजीच्या सुरात त्याला म्हणाली, वचन दे की कुणालाही सांगणार नाहीस. तिच्या डोळ्यात भीती होती. तिला आपल्या कृतीची लाज वाटत होती. त्याच्या मिठीत तिला क्षणभर सुरक्षित वाटले, पण लगेच तिला चुकीची जाणीव झाली. तिच्या मनात अपराधीपणा आणि पश्चाताप दाटून आला. ती स्वतःलाच घाबरून गेली. तिला आपल्या नवऱ्याचा विश्वासघात केल्याचे दुःख होत होते. तिच्या डोळ्यात पाणी आले. त्या क्षणी तिला आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला. तिने मोठी चूक केल्याचे तिला जाणवले. तिच्या मनात भीती आणि बेचैनी वाढत होती, पण आता उशीर झाला होता. ती त्याच्या बाहुपाशात पूर्ण अडकली होती. तिच्या मनात प्रेम, वासना, पश्चाताप आणि भीती याची गाठ पडली होती. त्याने तिला वचन दिले. त्याने लगेच तिला जवळ ओढले आणि तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं. त्याचा तो स्पर्श वेड लावणारा होता आणि मग हळूहळू तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला. तिच्या ओठांचा मऊ स्पर्श प्रियाच्या मनात उत्तेजन निर्माण करत होता. रातच्या ओठांच्या त्या स्पर्शाने ती अजून भडकली. तिच्यात एक वेगळीच उत्तेजना वाढली. तिचं मन वासनेच्या विचारांनी भरलं. तिने त्याचा हात घट्ट धरला आणि डोळे मिटून त्याचा स्पर्श अनुभवू लागली. प्रिया आता त्याला उत्तर देत होती. तिच्या मनात प्रेम आणि वासना वाढली. तिने आपले ओठ त्याच्या ओठांवर ठेवले आणि साथ देऊ लागली. त्यांच्या ओठांचा स्पर्श दोघांनाही उत्तेजित करत होता. प्रियाने आपल्या राजच्या पाठीकडे नेऊन त्याला घट्ट मिठी मारली होती. तिच्या मनात आता विरोध उरला नव्हता. तिने स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केलं होतं. आता ती पूर्णपणे राजच्या वशात होती. तिच्या डोक्यात कोणतेही विचार शिल्लक नव्हते. ती फक्त त्याच्या स्पर्शाच्या उष्णतेत आणि नशेत हरवली होती. ती विसरून गेली की ती दुसऱ्याची बायको आहे आणि राज तिचा ग्राहक आहे. तिला आता फक्त त्याच्या जवळ असण्याचा आनंद आणि वासनेचे समाधान हवे होते. त्याच हेतूने तो आला होता. ऑफिसमधला सुसंस्कृत राज आणि येथील वासनेने बेभान झालेला राज यात खूप फरक होता. त्याचं खरं रूप प्रियासमोर आता पूर्णपणे उघड झालं होतं. प्रिया त्याच्या पूर्ण आहारी गेली होती. तिला आपल्या कृतीची लाज राहिली नव्हती. तिच्या मनात उत्तेजना इतकी वाढली की तिला भान नव्हती. त्याने तिला घट्ट मिठी मारली. तो म्हणाला, तू खूप मादक दिसतेस, तू मला खूप आवडतेस. ती पण खूप खुश होत म्हणाली, तू पण मला खूप आवडतोस. पण भीतीने हे करत होते, पण मी तुझ्या प्रेमात पडली आहे. ती त्याला घट्ट चिकटली. त्याला पण मस्त वाटलं होतं. त्याने तिच्या ओठावर ओठ टेकवले आणि चुंबन घेऊ लागला. 5 मिनिटं चुंबन घेतल्यानंतर ती खूप आनंदी झाली होती. तिला त्याला म्हणत होती, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता तो तिच्यावर तुटून पडला आणि प्रेमाने चुंबन घेत मज्जा घेऊ लागला. तिला हाताळणी करत तो जे करत होता, ती पण त्या गजबजच्या सुखात हरवून गेली होती. तिच्या डोळ्यात एक निराळी चमक होती आणि चेहऱ्यावर तृप्तीचे भाव स्पष्ट दिसत होते. ती प्रत्येक क्षणाचा भरपूर आनंद घेत होती आणि तिची मनोकामना पूर्ण होत होती. आणि मग असा क्षण आला जेव्हा ते दोघे एका विलक्षण शांततेत विलीन झाले.
पाहता पाहता ते एका परम शिखरावर पोचले आणि शांत पडले. तो तिच्या मिठीत शिरून शांत झोपला. सकाळी उठून त्यांनी पुन्हा प्रेमाचे सोहळे केले. नंतर ती म्हणाली, आजचा दिवस तू माझ्यासोबतच राहशील का? त्याला पण तेच पाहिजे होते. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा प्रिया बाहेरून शांत दिसत होती, पण तिच्या मनात प्रचंड वादळ उठले होते. रात्री घेतलेल्या निर्णयाचे ओझे तिच्या मनावर बसले होते. राज तिच्याशी नेहमीप्रमाणे हसत बोलत होता, पण प्रियाच्या चेहऱ्यावरची चिंता त्याच्या लक्षात येत होती. ती वारंवार विचारात हरवत होती. तिला आपल्या नवऱ्याची आठवण येत होती आणि त्याचबरोबर स्वतःबद्दल अपराधीपणाची भावना वाढत होती. राजने दिवस तिच्यासोबत घालवण्याचे मान्य केले. दोघे काही वेळ घरात बोलत बसले. सुरुवातीला वातावरण हलके फुलके होते, पण हळूहळू संभाषण गंभीर होत गेले. प्रियाने राजला विचारले, आपण जे केलं त्याचा पुढे काय अर्थ आहे? हा प्रश्न ऐकताच राज काही क्षण शांत झाला. कालपर्यंत ज्या गोष्टी त्याला सहज वाटत होत्या त्याचा विचार आता त्यालाही करावा लागत होता. प्रियाला जाणवत होते की आकर्षण आणि वास्तव यात खूप फरक असतो. ऑफिसमधील मैत्री, गोड बोलणे आणि एकटेपणाच्या क्षणी घेतलेले निर्णय हे आयुष्यभराच्या नात्यापेक्षा वेगळे असतात. तिच्या मनात सतत संघर्ष सुरू होता. राज मात्र त्या नात्याला वेगळ्या नजरेने पाहत होता. त्याला वाटत होते की आता त्यांच्यातील जवळीक अधिक वाढेल. दिवस पुढे सरकत गेले तसे तसे प्रियाला राजच्या स्वभावातील काही गोष्टी नव्याने दिसू लागल्या. तो अनेकदा स्वतःबद्दल बोलत होता. तिच्या मनातील भीती, अपराधीपणा आणि संभ्रम याकडे तो फारसे लक्ष देत नव्हता. त्यामुळे प्रियाच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. तिला वाटू लागले की आपण ज्याला प्रेम समजत होतो ते कदाचित फक्त आकर्षण होते. संध्याकाळी राज निघायची तयारी करू लागला. जाताना त्याने प्रियाला पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले, पण त्याच्या जाण्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली. प्रिया खिडकीजवळ उभी राहून बराच वेळ विचार करत राहिली. तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, आता पुढे काय? याच प्रश्नासह तिच्या आयुष्यातील एका नव्या आणि कठीण अध्यायाची सुरुवात झाली. पुढे राज खरंच तिच्यावर प्रेम करत होता की फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तिच्या जवळ आला होता हे हळूहळू उघड होणार होतं. ते तसेच प्रियालाही आपल्या निर्णयांचे परिणाम स्वीकारावे लागणार होते. कथा आता एका मोठ्या वळणाकडे जात होती. प्रिया खिडकीजवळ उभी राहून बराच वेळ विचार करत होती. राज निघून गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली होती. कालपर्यंत ज्या भावना तिला सुंदर वाटत होत्या आता तिच्या मनावर ओझ्यासारख्या बसल्या होत्या. ती स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होती की जे घडलं ते विसरून पुन्हा पूर्वीसारखं आयुष्य जगायचं, पण मन इतकं सहज शांत होणार नव्हतं. दुसरीकडे राज आपल्या शहरात परतला होता. सुरुवातीचे काही दिवस त्याने प्रियाला वारंवार फोन केले. गोड बोलणे, काळजी घेणे आणि तिची विचारपूस करणे सुरूच होते. त्यामुळे प्रियालाही वाटू लागलं की कदाचित त्याच्या भावना खऱ्या असतील. दिवस पुढे जात होते आणि त्यांच्यातील संवाद वाढत होता. मात्र काही आठवड्यांनी प्रियाला राजच्या वागण्यात बदल जाणवू लागला. तो पूर्वीसारखा वेळ देत नव्हता. तिचे संदेश उशिरा वाचले जात होते. फोनही कमी झाले होते. सुरुवातीला तिने कामाचा ताण असेल असे समजून दुर्लक्ष केले, पण मनात कुठेतरी शंकेचे बीज रुजले होते. एक दिवस ऑफिसच्या कामानिमित्त प्रियाची तिच्या एका जुन्या मैत्रिणीशी भेट झाली. गप्पा गोष्टी करताना राजचे नाव निघाले तेव्हा त्या मैत्रिणीने सहज सांगितले की राजची अशी अनेक महिलांची जवळीक झाल्याच्या चर्चा तिने ऐकल्या आहेत. हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला त्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. तिने स्वतःला समजावले की लोक विनाकारण अफवा पसरवत असतात, पण तिच्या मनातील अस्वस्थता वाढू लागली. काही दिवसांनी तिने राजला याबद्दल विचारले. सुरुवातीला त्याने हसून विषय टाळला, पण प्रिया आग्रहाने बोलू लागली. तसा तो चिडचिड करू लागला. त्याच्या आवाजातला तो बदल प्रियाने याआधी कधीच अनुभवला नव्हता. त्या दिवशी फोन ठेवताना तिच्या डोळ्यातून अश्रू होते. तिला जाणवू लागले की ती ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवत होती ती व्यक्ती कदाचित तिच्या कल्पनेइतकी प्रामाणिक नव्हती. कालांतराने राजचे फोन आणखी कमी झाले. तो अनेकदा व्यस्त असल्याचे कारण देऊ लागला. प्रियाच्या मनातल्या अपेक्षा एक करून तुटत होत्या. ती आता स्वतःच्या निर्णयांचा खोलवर विचार करू लागली. एक संध्याकाळ तिने जुने संदेश पुन्हा वाचले. त्यातल्या अनेक गोष्टी तिला आता वेगळ्याच अर्थाने दिसत होत्या. तिला जाणवलं की अनेक वेळा राजने तिच्या भावनांना समजून घेण्यापेक्षा स्वतःच्या इच्छा आणि सोयीला महत्त्व दिलं होतं. त्या रात्री तिने एक कठीण निर्णय घेतला. तिने राजच्या शेवटचा संदेश पाठवला. त्या संदेशात तिने कोणताही राग व्यक्त केला नाही. फक्त इतकंच लिहिलं की काही नाती आपल्याला आयुष्यभरासाठी धडा देऊन जातात. त्यानंतर तिने त्याचा नंबर ब्लॉक केला आणि फोन बाजूला ठेवला. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात एक वेगळीच शांतता होती. पुढचे काही महिने तिच्यासाठी कठीण होत गेले, पण हळूहळू ती पुन्हा स्वतःकडे वळू लागली. तिने कामावर लक्ष केंद्रित केले, कुटुंबासोबत वेळ घालवला आणि स्वतःला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न केला.
राजची आठवण अजूनही कधीमधी यायची, पण आता त्या आठवणींसोबत वेदनेपेक्षा शिकवण जास्त होती. तिला समजलं होतं की आकर्षण, प्रेम आणि विश्वास या तिन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि विश्वास एकदा तुटला की त्याची किंमत कोणत्याही मोहापेक्षा मोठी असते. अशा प्रकारे प्रियाच्या आयुष्यातील तो अध्याय संपला, पण त्यातून मिळालेला अनुभव तिच्या आयुष्याला कायमचा बदलून गेला. प्रियाने राजचा नंबर ब्लॉक केल्यानंतर अनेक महिने लोटले. आयुष्य पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येत होतं. ती स्वतःला कामात गुंतवत होती, कुटुंबाकडे लक्ष देत होती आणि भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करत होती. पण काही आठवणी अशा असतात की त्या विसरायचा जितका प्रयत्न करावा तितक्या खोल मनात रुतत जातात. एका पावसाळी संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतताना तिचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. तिने फोन उचलला आणि दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग एक ओळखीचा आवाज तिच्या कानावर पडला. प्रिया, मी राज बोलतोय. त्या एका वाक्याने तिचं हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं. तिने काहीच उत्तर दिलं नाही. राजचा आवाज मात्र यावेळी वेगळा वाटत होता. त्यात पूर्वीचा आत्मविश्वास नव्हता. तो शांत आणि थोडासा तुटलेला वाटत होता. मला फक्त एकदा भेटायचं आहे, काही सांगायचं आहे, त्यानंतर तू मला कधीच पाहणार नाहीस. प्रिया संभ्रमात पडली. अनेक आठवणी तिच्या मनात जाग्या झाल्या. खूप विचार केल्यानंतर तिने भेटायला होकार दिला. दुसऱ्या दिवशी ते एका शांत कॅफेमध्ये भेटले. राजला पाहताच ती थोडी स्तब्ध झाली. पूर्वी नेहमी व्यवस्थित आणि आत्मविश्वासाने वावरणारा राज आज थकलेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उदासी होती. काही क्षण दोघेही शांत बसले. शेवटी राज बोलू लागला. त्याने सांगितले की गेल्या काही महिन्यात त्यांच्या आयुष्यात खूप काही बदलले होते. व्यवसायात मोठं नुकसान झालं होतं. अनेक जवळचे लोक दूर गेले होते. त्या सगळ्या गोंधळात त्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती. ज्या व्यक्तीने त्याला खऱ्या अर्थाने समजून घेतलं होतं ती प्रिया होती. प्रिया त्याचं बोलणं ऐकत होती, पण आता ती पूर्वीसारखी भावनांच्या भरात वाहून जाणारी नव्हती. ती प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकत होती. तेवढ्यात राजने टेबलावर एक लिफाफा ठेवला. हे वाच. प्रियाने तो उघडला. आत काही जुनी पत्र होती. राजने अनेक महिन्यापूर्वी लिहिलेली पण कधीही न पाठवलेली पत्र. त्या पत्रामध्ये त्याच्या भावना, त्याच्या चुका आणि त्याचा पश्चाताप लिहिलेला होता. प्रिया पत्र वाचताना गोंधळली. तिला काय विश्वास ठेवायचा हे समजत नव्हतं. तेवढ्यात आणखी एक धक्का तिची वाट पाहत होता. राजने शांतपणे सांगितलं की तो शहर सोडून कायमचा दुसरीकडे जाणार होता. त्याने ही भेट फक्त निरोप देण्यासाठी मागितली होती. हे ऐकताच प्रियाच्या मनात पुन्हा एकदा भावनांचं वादळ उठलं. तिला वाटलं होतं की हा अध्याय खूप आधी संपला आहे, पण नियतीने पुन्हा तिच्यासमोर आणून उभा केला होता. कॅफेबाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. दोघेही बाहेर उभे राहून पावसाकडे पाहत होते. काही क्षण कोणाच्याही तोंडून शब्द फुटला नाही. शेवटी राज म्हणाला, कदाचित आपल्या आयुष्यात योग्य वेळ कधीच आली नाही. प्रियाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात ना राग होता ना प्रेमाचा उन्माद, फक्त एक खोल समजूत होती. ती हळूच म्हणाली, काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाहीत, ते आपल्याला स्वतःबद्दल काही शिकवण्यासाठी येतात. राज हलकंसं हसला. पावसाच्या सरीमध्ये दोघे विरुद्ध दिशेने चालू लागले. पण कथा इथे संपत नव्हती, कारण काही दिवसांनी प्रियाला त्या पत्रामध्ये एक कागद सापडला जो तिने आधी पाहिलाच नव्हता. त्या कागदावर एका मुलीचा फोटो आणि एक जुना पत्ता लिहिलेला होता. फोटोतील मुलगी अगदी प्रियासारखी दिसत होती, इतकी की जणू तिची जुळी बहीणच. आणि त्या फोटोच्या मागे फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, हीच ती व्यक्ती आहे जिने माझं आयुष्य पहिल्यांदा बदललं होतं आणि ती तुझ्याशी जोडलेली आहे. फोटो पाहून प्रियाच्या हातातून तो कागद खाली पडला, कारण त्या फोटोतील मुलगी कोण होती याचा अंदाज तिला येऊ लागला होता आणि त्या रहस्यामुळे तिच्या आयुष्यात आणखी एका अनपेक्षित अध्यायाची सुरुवात होणार होती. प्रिया बराच वेळ त्या फोटोकडे पाहत राहिली. तिचे हात थरथरत होते. फोटोतील मुलगी तिच्यासारखी दिसत होती. चेहऱ्याची ठेवण, डोळ्यांची रचना आणि अगदी असण्याची पद्धतही. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. राजने हा फोटो तिच्याकडे का ठेवला होता आणि त्यामागे नेमकं कोणतं रहस्य दडलं होतं? त्या रात्री तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी तिने फोटोच्या मागे लिहिलेला पत्ता नीट पाहिला. तो एका छोट्या गावाचा होता. खूप विचार केल्यानंतर तिने त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या मनात भीती होती, पण उत्सुकता त्याहून मोठी होती. काही दिवसांनी ती त्या गावात पोचली. गाव शांत आणि साधं होतं. जुन्या घरांच्या रांगा, अरुंद रस्ते आणि निवांत वातावरण. फोटोच्या मागे दिलेल्या पत्त्यावर ती पोचली तेव्हा तिथे एक जुने घर दिसले. घराच्या अंगणात एक वयोवृद्ध महिला बसलेली होती. प्रियाने त्यांना फोटो दाखवला. फोटो पाहताच त्या महिलेच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. त्या काही क्षण प्रियाकडे पाहत राहिल्या आणि मग म्हणाल्या, तू तिच्यासारखीच दिसतेस. प्रियाचं हृदय वेगाने धडधडू लागलं. तिने विचारलं, ही मुलगी कोण होती? वृद्ध महिलेच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, तिचं नाव अन्वी होतं.
ती अनेक वर्षापूर्वी ती या गावात राहायची. त्यानंतर त्यांनी एक जुना लोखंडी डबा आणला. त्या डब्यात काही पत्र, फोटो आणि आठवणी जपून ठेवलेल्या होत्या. त्यातल्या एक फोटोत अन्वी आणि एक तरुण मुलगा एकत्र उभे होते. तो मुलगा दुसरा कोणी नसून तरुणपणीचा राज होता. हे पाहून प्रिया स्तब्ध झाली. हळूहळू सगळं रहस्य उलगडू लागलं. अनेक वर्षापूर्वी राज आणि अन्वी एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांचं लग्न होणार होतं, पण एका दुर्दैवी अपघातात अन्वीचा मृत्यू झाला. त्या घटनेने राज पूर्णपणे बदलला. त्याने स्वतःभोवती एक कठोर कवच निर्माण केलं. तो बाहेरून आनंदी आणि आत्मविश्वासू दिसत होता, पण आतून तो अजूनही त्या दुःखातून बाहेर आलेला नव्हता. प्रिया शांतपणे सगळं ऐकत होती. आता तिला समजू लागलं होतं की राज तिच्याकडे का आकर्षित झाला होता. कदाचित तिला पाहताच त्याला अन्वीची आठवण झाली होती, पण त्याचवेळी तिला हेही जाणवलं की त्याच्या भावनांमध्ये फक्त भूतकाळ नव्हता. त्याने तिच्यात एक वेगळी व्यक्तीही पाहिली होती. गावातून परतताना प्रियाच्या मनात अनेक भावना होत्या. तिला राजबद्दलचा राग कमी झाला होता, पण प्रश्न अजूनही शिल्लक होते. काही आठवड्यानंतर तिला एक पार्सल मिळालं. पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं. आता एक छोटी डायरी होती. पहिल्या पानावर राजची हस्ताक्षरं होती. त्यात लिहिलं होतं, जर ही डायरी तुझ्यापर्यंत पोचली असेल तर मी माझ्या नवीन आयुष्याच्या प्रवासाला निघालो आहे. मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाहीत. फक्त इतकंच सांगायचं आहे की तू मला माझ्या भूतकाळाच्या सावल्यांतून बाहेर पडायला मदत केलीस. प्रियाच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. तिने डायरी बंद केली आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. सूर्यास्त होत होता. आकाशात केशरी रंग पसरला होता. त्या क्षणी तिला जाणवलं की काही नाती शेवटपर्यंत सोबत राहत नाहीत, पण ती आपल्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलून जातात. आणि कदाचित ही कथा प्रेम मिळवण्याची नव्हती, तर स्वतःला समजून घेण्याची होती. पण नियतीने अजून एक पान उघडायचं बाकी ठेवलं होतं, कारण डायरीच्या शेवटच्या पानात एक रेल्वे तिकीट ठेवलेलं होतं. त्यावर एक तारीख होती जी अजून आलेली नव्हती, आणि एका शहराचं नाव लिहिलं होतं जिथे राज जाणार होता. त्या तिकिटासोबत फक्त एकच ओळ लिहिलेली होती, जर तुला वाटत असेल की काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत तर या ठिकाणी ये. प्रिया बराच वेळ ते तिकीट हातात धरून बसली. आता निर्णय तिचा होता. ट्रेनच्या खिडकीतून मागे सरकणारे दिवे पाहत प्रिया विचारात हरवली होती. राजला भेटल्यानंतर तिच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली होती, पण काही प्रश्न अजूनही शिल्लक होते. मात्र यावेळी ती त्या उत्तराच्या शोधात नव्हती. आयुष्य जसं सामोरं येईल तसं स्वीकारायचं असा निर्णय तिने घेतला होता. पुढील काही महिने शांततेत गेले. प्रिया आपल्या कामात अधिक लक्ष देऊ लागली. तिच्या मेहनतीमुळे तिला ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळाली. सहकारी तिचा आदर करू लागले. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढत होता. एकेकाळी भावनांच्या वादळात अडकलेली प्रिया आता अधिक परिपक्व आणि ठाम झाली होती. एक दिवस तिच्या ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टची घोषणा झाली. त्या प्रोजेक्टसाठी देशभरातील अनेक कंपन्या सहभागी होणार होत्या. ते मीटिंग सुरू असताना स्क्रीनवर सहभागी कंपन्यांची यादी दिसू लागली. अचानक एका कंपनीचं नाव पाहून प्रिया दचकली. ती कंपनी राजच्या नवीन व्यवसायाशी संबंधित होती. तिच्या मनात क्षणभर जुन्या आठवणी जाग्या झाल्या, पण यावेळी तिने स्वतःला सावरलं. काही दिवसांनी त्या प्रोजेक्टसाठी मोठी परिषद आयोजित करण्यात आली. देशभरातून अनेक प्रतिनिधी आले होते. प्रिया सभागृहात प्रवेश करत असताना तिची नजर एका व्यक्तीवर पडली. तो राज नव्हता, पण त्याच्या शेजारी उभा असलेल्या व्यक्तीला पाहून ती थबकली. ती अन्वी होती. किमान तिला असं वाटलं. फोटोमध्ये पाहिलेली मुलगी जणू तिच्यासमोर जिवंत उभी होती. प्रिया काही क्षण स्तब्ध झाली. तिच्या मनात विचाराचं वादळ उठलं. अन्वी तर अनेक वर्षापूर्वी गेली होती, मग ही कोण? परिषद संपल्यानंतर तिने त्या महिलेचा शोध घेतला. शेवटी तिला ती कॉरिडॉरमध्ये भेटली. प्रिया तिच्याजवळ गेली आणि स्वतःची ओळख करून दिली. ती महिला हसली आणि म्हणाली, मी अन्वी नाही, माझं नाव आर्या आहे. प्रिया गोंधळली. आर्याने तिच्याकडे नीट पाहिलं आणि अचानक विचारलं, तुम्ही राजला ओळखता का? हा प्रश्न ऐकताच प्रियाच्या अंगावर काटा आला. आर्या काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, राजने मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं. प्रियाला विश्वासच बसेना. आर्याने सांगितलं की ती अन्वीची चुलत बहीण होती. चेहऱ्यातील साम्यामुळे लोक अनेकदा त्यांची गल्लत करत असत. अन्वीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाशी संपर्क ठेवणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी राज एक होता. हे ऐकून प्रियाच्या मनातील अनेक कोडी सुटू लागली. पण खरी आश्चर्याची गोष्ट अजून बाकी होती. आर्याने आपल्या पर्समधून एक लिफाफा काढला. हे राजने खूप आधी मला दिलं होतं, ती म्हणाली, आणि सांगितलं होतं की योग्य वेळ आली तरच प्रियाला दे. प्रियाचे हात पुन्हा थरथरू लागले. तिने लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. पत्राच्या शेवटी फक्त एक वाक्य लिहिलेलं होतं, कधीकधी नियती आपल्याला दुसरी संधी देत नाही, पण सत्य सांगण्याची एक शेवटची संधी नक्की देते. ते वाक्य वाचताच प्रियाच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले आणि तिला जाणवलं,
राजने अजून एक मोठं रहस्य तिच्यापासून लपवून ठेवलं होतं. प्रियाचे हात थरथरत होते. तिने पत्र उघडले आणि वाचायला सुरुवात केली. राजने आपल्या हस्ताक्षरात लिहिले होते, प्रिया, जर हे पत्र तू वाचशील तर याचा अर्थ मी तुला प्रत्यक्ष भेटूनही सांगू शकलो नाही. आपल्या आयुष्यात जे काही घडलं त्याबद्दल मी स्वतःला अनेकदा दोष दिला आहे. सुरुवातीला तुझ्याकडे आकर्षित होण्यामागे अन्वीची आठवण होती, हे खरं आहे. तुझ्यात तिची झलक पाहून माझ्या जुन्या जखमा पुन्हा जाग्या झाल्या. पण जसजसा वेळ गेला तसं मला समजलं की मी तुझ्यात अन्वीला नाही तर तुलाच पाहू लागलो आहे. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. माझ्या चुका, माझा स्वार्थ आणि माझ्या निर्णयांनी आपल्या नात्याचा पाया कमकुवत केला होता. म्हणूनच मी तुझ्या आयुष्यातून दूर जाण्याचा निर्णय घेतला. प्रिया शांतपणे पत्र वाचत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात राग नव्हता. पत्रात पुढे लिहिले होते, मी आता दुसऱ्या देशात कायमचा स्थायिक होण्यासाठी निघत आहे. मी तुला शोधणार नाही, तुझ्या आयुष्यात पुन्हा हस्तक्षेप करणार नाही. पण जाण्यापूर्वी एक सत्य सांगायचं होतं. तू मला माझ्या भूतकाळाच्या कैदेतून बाहेर काढलं. तू मला माझ्या चुका दाखवल्यास आणि माणूस म्हणून बदलण्याची संधी दिलीस. त्याबद्दल मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन. पत्राच्या शेवटी एक छोटीशी ओळ होती, कृपया मला माफ कर आणि स्वतःला देखील पण माफ कर. पत्र वाचून प्रियाने डोळे मिटले. अनेक वर्ष तिच्या मनात साचलेले प्रश्न, राग, अपराधीपणा आणि अपूर्ण भावना जणू हळूहळू विरघळू लागल्या. तिला जाणवलं की ती इतकी वर्ष भूतकाळाला धरून बसली होती की वर्तमान जगायचंच विसरली होती. त्या संध्याकाळी ती घरी परतली. तिने रातचं पत्र, जुने फोटो आणि आठवणी काळजीपूर्वक एका डब्यात ठेवले. त्या आठवणी फेकून दिल्या नाहीत, कारण त्या तिच्या आयुष्याचा एक भाग होत्या. पण तिने त्या डब्याला कपाटाच्या सर्वात वरच्या कप्प्यात ठेवले. भूतकाळ मिटवला नव्हता, फक्त त्याला योग्य जागा दिली होती. काही महिन्यांनी प्रियाच्या आयुष्यात पुन्हा स्थिरता आली. ती कामात यशस्वी होत होती, कुटुंबासोबत वेळ घालवत होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती स्वतःसोबत शांत होती. एके दिवशी ती संध्याकाळी समुद्रकिनारी फिरत होती. सूर्य मावळत होता आणि आकाशात केशरी रंग पसरले होते. तिने दूर क्षितिजाकडे पाहिलं आणि नकळत हसली. तिला अचानक रातची आठवण आली, पण यावेळी त्या आठवणीसोबत वेदना नव्हती, फक्त कृतज्ञता होती. काही लोक आपल्या आयुष्यात कायमचे राहत नाहीत, पण ते आपल्याला स्वतःची ओळख करून देतात. त्यांच्या येण्याने आणि जाण्याने आपण बदलतो, अधिक समजूतदार बनतो आणि पुढे चालत राहायला शिकतो. प्रियाने समुद्राच्या लाटांकडे पाहत मनोमन राजला निरोप दिला. कुठेतरी जगाच्या दुसऱ्या टोकाला तोही आपलं आयुष्य नव्याने जगत असेल असा विचार तिच्या मनात आला. पण आता त्याचा शोध घेण्याची गरज उरली नव्हती. सूर्य हळूहळू क्षितिजामागे अदृश्य झाला. प्रिया वळली आणि घरी जाण्यासाठी चालू लागली. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तिच्या मनातील अपूर्ण अध्याय अखेर पूर्ण झाला होता. कथा इथे संपते. काही प्रेमकथा एकत्र येण्यात पूर्ण होत नाहीत, त्या माफ करण्यात, शिकण्यात आणि योग्य वेळी एकमेकांना मुक्त करण्यात पूर्ण होतात. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.